हां दादा, आश्रम कोणता आहे? नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी या आश्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बाबाजी आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आलात? अशोक अधिकार. मी छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे, महाराष्ट्र. आपली पहिलीच परिक्रमा? हो, पहिलीच परिक्रमा आहे माझी. बरं, कोणी सांगितलं तुम्हाला की मैयाची परिक्रमा होते असं? नाही, आता बऱ्याच यूट्यूबवरती वगैरे बघून आणि त्याच्यामुळं आम्ही हे झालो. आणि एखाद्याने प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं असेल ना तुम्हाला? प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं, पण त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी राहतात, त्या यूट्यूबद्वारेच माहिती झाल्या. बऱ्याच ठिकाणी काय पाहिजे, कसं जायला पाहिजे, कसं यायला पाहिजे, आणि कुठे कुठे आश्रम आहेत, जेवणाची काय सुविधा आहे किंवा राहण्याची काय सुविधा आहे किंवा सेवाव्रत आहे का. तर मग ह्या गोष्टी सर्व याच्यातनं आम्हाला माहिती मिळाली, भरपूर माहिती मिळाली. त्याच्यामुळं आमचा प्रवास आता आजपर्यंत आहे एकदम सुखरूप झाला, व्यवस्थित झाला. कुठेही असं आम्हाला उपाशी झोपावं लागलं नाही किंवा सकाळी उपाशी चालावं लागलं नाही. मैयाने वेळोवेळी आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळालं. आम्हाला गोळ्या घ्यायच्या, अरे यार आता तर या जंगलात काय देणार आहे आपल्याला, लगेच एक गाडी येते बालभोगली जे, मग ते बालभोग घ्यायचा आणि मग गोळ्या घेतल्या. या दादाला गोळ्या घ्याव्या लागतात. आणि मग अरे मग जंगलामध्ये डोळे भरून आले आमचे. आईचे अनुभव झाले काहीतरी? एकदम अनुभव, एकदम मस्त अनुभव आहे. आणि असं वाटतं की मैयाच आपल्याला तिच्या कड्यावर घेऊन आपल्याला निघालेली आहे. आणि एवढं 30-30 किलोमीटर चालल्यावर पण आता म्हणजे पाय पण नाही दुखत आणि काहीच नाही. अगदी अरे वा, एकदम मस्त अनुभव आहे हा. प्रत्येकानेच हा अनुभव घ्यावा आणि त्या मैयाची कृपादृष्टी आपल्यावरती पाडून घ्यावी. नाही, आयुष्यात आल्यानंतर एक तरी आयुष्यात आल्यावरती एक तरी प्रत्येक व्यक्तीने एक तरी करायलाच पाहिजे. त्याला सर्व सुख दुःख सगळ्या गोष्टी सर्व इथं गोष्टी आणून करतात. सोडते, सगळ्या इथं सर्व करता गोष्टी येतात. करतात. 4 महिन्यामध्ये हे सेवाव्रत आहे, संन्यासी वृत्ती आहे. या संन्यासामध्ये काय काय केलं जातं, काय काय नाही, कसं नामस्मरण होतं. काही 1000 नामस्मरण झाले आता आमचे येताना. नाही, हा हे नामस्मरणचा जास्त फायदा आहे त्याच्यात. हो, घरी एवढं होत नाही आपल्याला. घरी एवढं होत नाही आणि चालताना एवढं नामस्मरण होतं की त्याच्यामुळं किती चाललो हे सुद्धा आठवत नाही. हो, म्हणजे सर्वात जास्त हा फायदा आहे. हो, डबल फायदा आहे, कारण की अध्यात्म साधला जातो आपला. आणि आम्ही शक्यतो म्हणजे तटातटानेच आलो की जे की मैयापासून दूर जाऊ नये म्हणून. आणि बऱ्याच ठिकाणी आता पाणी भरल्यामुळं फार थोडंसं लांबून पण यावं लागलं, पण ठीक आहे. तरी बरंचसं जेवढं जाता येईल तेवढ्या जवळच्या मैयाच्या जवळून जाण्याचा प्रयत्न केला आणि खूपच सुंदर अनुभव आले, खूपच छान अनुभव आहे. ते आपले पूर्वी करायचे ना, संसार झाल्यानंतर ते वामप्रस्थ याला यायचे. हो हो, तसाच हा प्रकार समजून घ्यायचा आहे. हो, आणि ते अनुभव सर्व झाल्यानंतर ते अनुभवायलाच पाहिजे. आणि कसं संन्यासी जीवन कसं असतं, गृहस्थामध्ये तर असतोच आपण, पण संन्यास अवस्थेमध्ये कसं जीवन जगलं जातं, काय मिळतं काय नाही, कशाची अपेक्षा न ठेवता आपण चालत राहतो. कुठं काय मैया काय जेवायला देणार आहे, तिखट कमी मीठ कमी काही आठवत नाही. अगदी सगळं आहे की अमृता समान जेवण सगळीकडे मिळत असतं. चला ठीक आहे बाबा, आपण आलात आणि आपण जी मुलाखत दिली याच्याबद्दल आपलं धन्यवाद. नर्मदे हर. हिंदी में पूछना जो भी पूछना। बाबाजी नर्मदे हर। नर्मदे हर। आपकी पहली परिक्रमा है? नहीं, ये मेरी दूसरी परिक्रमा है। पहली परिक्रमा मैंने 2019 में किया था। वो काहे से की थी, बस से या पैदल किया था मैंने? पैदल ही? हाँ, और 3 परिक्रमा मैंने बस से की है और 1 परिक्रमा मैंने मोटरसाइकिल से की है। अरे वाह। हाँ, और ये मेरी 6ठी परिक्रमा है। बाबा जी इतनी परिक्रमा करने की वजह क्या है आपको? अरे मैया की परिक्रमा करने में जो पैदल में आनंद आता है, इस जिंदगी में कई आनंद नहीं है। अरे वाह, क्या मैया की, हाँ, और मैया जो है अमरकंड से निकली है। हाँ जी। हाँ, मैया की जो है छोटी सी बगिया है, और वो ऐसी बगिया है छोटी सी, वहाँ से मैया कहीं गुप्त हुई है, कहीं पर छोटी दिखती है, कहीं बड़ी दिखती है। और उसके बाद में नेमावर में उनका नाभि कुंड है। और हाँ, नेमावर घाट में उनका नाभि कुंड है, और खंबादे खाड़ी में माँ समाई हुई है। और मैया के जब विराट रूप लेती है मैया, दोनों किनारा है, इस विंध्याचल और उधर सतपुड़ा है। नित्य विंध्याचल उस सतपुड़ा दोनों लगे तेरे भाई, मैया अमरकंठ से आई। विराट रूप होते हैं ना, जब जलमग्न हो जाता है मैया आजर अमर है। क्या मैया आजर अमर है।
और इसकी परिक्रमा करने में हमको इतना आनंद आ रहा है कि कहीं 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 मैया कहीं झंडी दिखा रही है, कहीं पगडंडी दिखा रही है। इतना आनंद आता है चलने में जिसका जवाब नहीं। अरे वाह, संतों की सेवा देख रहे हैं, कई भक्त ऐसे भक्त हैं कि संतों की सेवा कैसे कर रहे हैं। जीवन में बहुत आनंद आ रहा है। चलो ठीक है बाबा जी। और कुछ बस मैया सब का- आनंद मंगल। मैया का कुछ अनुभव होगा? हाँ, मैया का अनुभव। मैया तो दर्शन देने वाली है, कहीं कहीं भी ऐसे दर्शन देती है। पर प्रभु एक बात है, हमें मालूम नहीं पड़ती मैया कब आती है, कब दर्शन देकर चली जाती है। हम वो उस बात को पल्ले नहीं पड़ रहा कि मैया कब आती है, कब दर्शन देती वो है। हमारा- वो अब बाद में हमको पल्ले पड़ता रहे, वो तो माँ ही थी। क्या आंखों में आंसू आ जाते हैं हमारे, क्या हमारी वो आंख नहीं खुली ना, आंख नहीं खुली। जो आंख देखने वाली देखने है, वाले वो आंख जैसे नहीं खुलती। शिवनेत्र बोलते मैया हैं, वो नहीं खुली। मैया जो है ना, वो भ्रम में डाल देती है। हाँ, मैया का काम हाँ, वही है। हाँ, वही है आपको मैया काम समझ बस। में नहीं आने देना। समझ में नहीं आने किस देता, रूप में सही। आई, किस रूप में गई, किस और रूप में आपको पता नहीं वो पर- पर वो पहुंच जाने के बाद में अरे वो तो माई अरे थी। वो जब पहुंच जाने के बाद में वो एहसास होता है। हाँ। ऐसा माई वो जो है ना भ्रम में डाल देती है। बराबर है। ठीक है, ठीक है, नर्मदे नर्मदे हर, हर। नर्मदे हर। बाबा जी आपका नाम बताइए। हाँ मैं परभणी का महाराष्ट्र का रहने वाला है। महाराष्ट्र में मराठी बोलतो। महाराष्ट्रातला मी मनुष्य आहे। हाँ सांगा आणि मराठीत नाव मी सांगा। माझे नाव दिनकर एकनाथ मुसळे आहे. परभणी जिल्हा गाव बोरकिनी तालुका शेलू. तिथून धोळे महाराज म्हणून आमच्या इकडे येतं. 3 भक्ती फेऱ्या त्याचे झालेले आहेत. म्हणजे 3 परिक्रमा झाल्या त्याच्या. खूप मोठे महात्मा आहेत ते. म्हणजे त्याचे महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक वारकरी संप्रदायाच्या संस्था आहेत त्याच्या. वारकरी संप्रदाय जवळ प्रत्येक व्यक्ती एक तरी परिक्रमा करत असतो. हो, तर वारकरी संप्रदायाचं मोठं त्याच्या संस्था आहेत. तर ते मोठे महात्मा गेले म्हणून मला वाटलं, मला काही माहिती नर्मदे परिक्रमेबद्दल काही माहिती नाही काहीच. मग मला वाटलं एवढा महात्मा जर जातोय तर मग आपण का नाही जायला पाहिजे. बरोबर आहे. हां, तर मी जेव्हाच निघलो घरून तेव्हाच मला कुठून जायचं कसं जायचं काही माहिती नव्हतं. पण माया अशी साथ देती की ते विचारूच नका. मी गेल्या आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर लगेच एक मनुष्य भेटला. म्हणला माझे वडील गेले होते, त्यांच्या तो आपण विचारून येतो. मग त्यांच्या घरी त्यांनी मला नेलं, जेवण खावण केलं आणि मार्गदर्शन बरोबर केलं. पण मी शेगाव हिंगोली शेगाववरून भुसावळचे खंडवा. तर मग जागोजाग मला खंडव्याला जायचं कसं, कुठून गाडी कधी लागन काय लागन. झोपलो होतो रात्रीला मी शेगावमध्ये मंदिरात बाबाच्या शेगावच्या. झोपल्याच्या नंतर मला म्हणलं आता काय खंडव्याला उद्या कसं जायचं, कुठून जायचं, कसं जायचं. ज्याला ओंकारेश्वरला आपण कसं जायचं. तर ती मैया झोपलेली होती. ती उठून बसली आणि म्हणती बाबाजी थांबा, मी तुम्हाला पद्धतशीर सांगते, माझं गाव पण तिकडच आहे. अरे वा. हो, तिकडं गाव आहे. मग तिने मला सांगितलं सकाळी 6ला गाडी आहे. पण म्हणलं आपण 6च्या गाडीने जर गेलो तर जेवण नाही काय नाही. मग 12च्या गाडीनं आलो तर अरे वा. भुसावळ आलो, भोरसवण आलो. मग भैया होते, उतरायचं कुठं काय माहिती नाही. 2 भैया म्हणले थांबा तुम्हाला खंडवा उतरायचं आम्ही सांगतो स्टेशन आल्यावर. त्यानं उतरलो. तिथून उतरल्याबरोबर स्वतः मैया हजरच. की एक गुजरातचा भाऊ भेटले. गुजरातचे भाऊ म्हणले मला पण जायचे. त्यांच्याबरोबर रोज परत आलो. मग ते असा भरपूरच अनुभव आहे. आणि इथं आल्याच्या नंतर मैयाच्या किनाऱ्याला आल्याच्या नंतर हे प्रेम, हे तुम्ही जे आम्हाला प्रेम देतात, जेवण खावण प्रेम, हर एक लहान मुलगा असू द्या, छोट्यातला छोटा 5 वर्षाचा मुलगा असू द्या, नर्मदे हरे नर्मदे हर करते. आम्हाला काही माहिती नाही नर्मदे हर कसं करायचं, काय करायचं, काहीच नाही माहिती. नर्मदे हर असं काही माहिती नाही. ती पहिल्या सुटता ते नर्मदे हर बारी मुलं करायला लागले. आम्ही तेच करत राहिलो. आणि मग ते माहिती असं एवढं प्रेम लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत एवढं प्रेम की भयानक प्रेम. हे प्रेम जर बघायचं असेल तर नर्मदा किनाऱ्यावर. नाही, हे सर्व आहे ना, हे सर्व आईच करते. हां. आणि प्रेरणा सुद्धा सर्वांना आईच सर्व जागोजाग प्रेम. असं प्रेम खूपच. तसं आम्हाला प्रेरणा आईची सेवा करण्याची प्रेरणा आमच्या गुरुकडनं मिळाली. आमचं विश्व मानव रुहानी केंद्र नवानगर हे VRMK हे फार मोठं केंद्र आहे. म्हणजे जवळ यांचे शाखा 250 ते 300 शाखा आहेत. आणि आमचे याच्या सेवेचंच कार्य चालतं. माझं एक पुन्हा आम्ही आल्याच्या नंतर 1-1.5 दिवस चाललो. 1.5 दिवसाच्या नंतर 1-2 म्हणजे 20 बाई 15च्या रूमा होत्या. मी मिस्त्री काम करतोय हे असं गोंडी काम. तर त्या 15 बाई म्हणजे 30 बाई
15च्या रूमा होत्या. त्याच्या 2 रूमाला काही असा प्रवाशाला झोपायला जागा नाही, काय नाही. मग खाली कंकर होतं. मग मी माताजी हे गुप्तगंगा आश्रम आहे, त्या तिथे माताजी येतात ब्रह्मचारी, ब्राह्मण समाजाच्या माताजी. तर त्यांच्या तिथं काही भरपूर 3 हॉल बांधलेत मोठे मोठे त्यानं, पण त्याच्यात काही सुविधा झाली, मिस्त्री पळून गेले. मग मिस्त्री पळून गेल्यामुळे त्याच्यामुळे ते तिथं व्यवस्थित नाही. तर मग मी म्हणलं माताजी मी मिस्त्री काम करतो, हे तुमच्या 3 रूमा मी बनवून देतो. तर मग मी 1.5 दिवस तिथे राहून त्याच्या 2 रूमा मी स्पेशल एकदम कॉन्क्रीट करून बनवून दिल्या. अरे वा, 1.5 दिवस राहून परमार्थाच्या हातात तुम्ही सेवा पण करून घेतली. हो. फार, एकदम बरोबर. खूप चांगला आनंद. ते माझे ते सेवा मला दिल्याबद्दल मला खूप आनंद वाटला, खूप धन्यवाद वाटलं, खूप वाटलं. माताजी बी एकदम संन्यासी असल्यामुळं खूपच आनंद आहे. आपण इथं आलात आणि आपण जी मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद. आईच्या चरणी हीच विनंती करेल की आपल्या ज्या इच्छा आहेत, आपली जी परिक्रमा आहे मंगलमय सुखमय करो ही. नर्मदे हर. नर्मदे हर हर हर.